तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, खूप महत्त्वाची ही कारवाई मानली जाते। हे दोघेही फरार होते आणि आता बावधन पोलिसांकडून अखेर त्यांना देखील बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात प्रथम पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते आणि तुमच्या मीडिया लोकांचं सुद्धा अभिनंदन करेल, कारण का तुम्ही परवापासून ही बातमी दाखवली। काल एक टप्पा पूर्ण झाला की जे छोटं बाळ आहे ना, वैष्णवीचा मुलगा, तो तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आणि तेव्हाच सांगितलं होतं की 2 दिवसातच फरारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील। आणि अजितदादांनी तर काल कसपटे दादांना शाश्वती दिली होती की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही कोणीही हगवण्यांच्या सोबत नाही। त्याला जर पोरगी नांदवायची नव्हती तर त्यांनी ती माहेरी आणून सोडायची होती, पण अशा पद्धतीने तिचा जीव घ्यायचा नव्हता। आणि आज सकाळी यांना बावधन पोलिसांनी फिरत असताना, म्हणजे पोलिसांचं एक कौतुक का केलं पाहिजे की ऍक्च्युली हे जे आरोपी असतात ना, हे आता पुढचे झालेले आहेत 21व्या शतकात, फोन वगैरे ठेवत नाही आणि या आगवण्याचा काय बराच मित्र परिवार आहे, त्याच्यामुळे कुठेही एका रूम मध्ये जर बसला लपून तर शोधणं जरा कठीण होतं। पण पोलिसांच्या 3 युनिटवरनं 5 युनिट तयार केले होते आणि त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। यापुढे कुठल्याही गुन्हेगारांनी हुंडाबळीचा विचारही करू नये। आमची माता भगिनी ही हुंडाबळीसाठी तुमच्यासाठी मारायला जन्माला घातलं जात नाही आणि हे महायुती सरकारने दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे समाधानी आहोत की सगळे आरोपी आता जेरबंद झालेले आहेत। निश्चितच रुपाली ताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।